तर मित्रांनो, आपण आहोत आपल्या मोसंबीच्या फळबागेमध्ये आणि सकाळची वेळ आहे, आपण सोडलेला आहे कोंबड्या सकाळी सकाळी मोकळ्या चरायला. आता आपला जे पुढच्या 2 महिन्यानंतर एक प्रोजेक्ट चालू होतोय, ज्याचं नाव राहणार आहे प्रोजेक्ट पोल्ट्री म्हणून. आपला जो मेन प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट फार्म म्हणून, त्याचं आपलं जे काम आहे पूर्ण पद्धतीने असं व्यवस्थित पद्धतीने एकंदरीत झालेलं आहे. तर आपण 3.5 वर्षापूर्वी 4 कोंबड्यांनी कोंबडा आणलं होतं, म्हणजे जवळ 5 कोंबड्या आणल्या होत्या. तिची रेंज केली आपण 300 ते 320 पर्यंत आपण रेंज केली होती. आता सध्याच्या कंडिशनला जे आपल्याकडे फक्त 70 ते 72 कोंबड्या अवेलेबल आहे. तर दाखवतो तुम्हाला बघा. पहिले तुम्ही बघा, असं नियोजन आपण केलेलं आहे. आणि ह्या कोंबड्या जे आहे आता इकडे काही आहे, त्याच्यानंतर तिकडे काही सारखं आहे. आपण 5 कोंबड्यापासून 300 ते 320 कोंबड्या केलेल्या आहे. त्याच कारण तेच होतं की आपल्याला पहिले अनालाइज करायचं होतं, त्याचा अभ्यास करायचा होता की काय काय अडचणी येतात, काय काय अडचणी नाही येत. नाही का, आपण युट्यूबवर व्हिडिओ बरोबर बघितलेले, पण प्रत्यक्षात अडचणी काय येत्या ते आपल्याला माहीत करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपण त्या 5 कोंबड्यावरून तर 3 ते 3.5 वर्षामध्ये जवळजवळ 320 ते 300 कोंबड्या केलेल्या. आता ह्या कोंबड्या आपल्याला जे आहे त्या पूर्ण फळबागेमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे. हे आपलं नियोजन राहणार आहे आणि तो प्रोजेक्ट जे आपला पुढच्या 2 महिन्यानंतर चालू होणार आहे. तर नवीन असेल तर फॉलो करा, जुने असेल तर लाईक करा आणि शेअर करा.